नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक प्रार्थना नाही तर त्याहून खूप काही अधिक आहे. तो एक गहन तात्विक मार्गदर्शक आहे, जणू काही या विश्वाच्या कार्याची एक अनोखी किल्लीच. जरा विचार करा की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला एक श्लोक आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या मनाला शांती आणि लक्ष केंद्रित करण्याची ताकद देऊ शकतो का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला, ह्याच्या नावापासूनच सुरुवात करूया. अथर्व शीर्ष. अथर्व म्हणजे जे चंचल नाही, जे स्थिर आहे. आणि शीर्ष म्हणजे आपलं मस्तक, आपली बुद्धी. सोप्या भाषेत सांगायचं तर असं ज्ञान जे आपल्या मनाला, आपल्या डोक्याला स्थिरता देतं. हेच या ग्रंथाचं मूळ वचन आहे. तर मग ह्या प्रवासाची सुरुवात करूया. पहिल्यांदा हे समजून घेऊया की स्थिर मनासाठी ही प्रार्थना नेमकी काय सांगते आणि कुठून आली आहे. गणपती अथर्व शीर्ष हे काही सामान्य स्तोत्र नाही. ते थेट अथर्व वेदाशी संबंधित आहे. हे एक उपनिषद आहे आणि असं मानलं जातं की याची रचना श्री गणक ऋषींनी केली होती. यामुळे याला एक ऐतिहासिक आणि तितकंच मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. या ग्रंथाची सुरुवातच बघा किती जबरदस्त आत्मविश्वासाने होते. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. याचा अर्थ फक्त मी खरं बोलतो असा नाहीये. ऋतम म्हणजे ह्या विश्वाचा नियम, ते शाश्वत सत्य. आणि सत्यम म्हणजे तेच सत्य जे आपण अनुभवतो. थोडक्यात ऋषी म्हणतायत की मी जे काही सांगणार आहे ते वैश्विक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरांवरचं अंतिम सत्य आहे. आता आपण या ग्रंथाच्या अगदी गाभ्याकडे येतोय. एका अशा विचाराकडे जो कदाचित आपल्याला थक्क करून टाकेल. हा ग्रंथ गणेशाला केवळ एक देवता नाही, तर त्याला संपूर्ण विश्वाचं स्वरूप मानतो. यात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की गणेश हेच सृष्टीचं अंतिम सत्य, म्हणजेच ब्रह्म आहेत. तेच ब्रह्म आहेत, तेच विष्णू आहेत आणि तेच महेश आहेत. म्हणजे काय, तर जे काही अस्तित्वात आहे ते सगळं गणेशाचं रूप आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. ग्रंथ पुढे जाऊन प्रत्येक गोष्ट गणेशाशी जोडतो. सुरुवात होते पृथ्वीपासून. यात म्हटलंय त्वम भूमी, म्हणजे ही जमीन, ही पृथ्वी तुम्हीच आहात. फक्त पृथ्वीच नाही तर तुम्हीच पाणी आहात. बघा किती सुंदर कल्पना आहे. या विश्वातला प्रत्येक कण, प्रत्येक थेंब हा गणेशाचाच अंश आहे. आणि ही यादी पुढे वाढतच जाते. तुम्हीच अग्नी, तुम्हीच वायू आणि तुम्हीच आकाश आहात. थोडक्यात काय, तर हे जे पंचमहाभूतांनी बनलेलं संपूर्ण विश्व आहे ना, ते गणेशाचंच एक प्रकट रूप आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. गणेश फक्त या दिसणाऱ्या जगापुरते मर्यादित नाहीत, ते या सगळ्याच्या पलीकडचे आहेत. म्हणजे बघा, आपल्या 3 अवस्था असतात: जागं असणं, स्वप्न पाहणं आणि गाढ झोप. गणेश या तिन्हीच्या पलीकडे आहेत. आपले 3 देह, हे आपलं शरीर, आपलं मन आणि या सगळ्याचं जे कारण आहे तो कारणदेह. गणेश त्याच्याही पलीकडे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या काळाच्या बंधनातही ते नाहीत. ते शाश्वत आहेत. अच्छा, मग प्रश्न असा पडतो की इतकं मोठं, इतकं अमूर्त तत्वज्ञान सामान्य माणसाने समजून कसं घ्यायचं? त्यासाठी हा ग्रंथ आपल्याला 2 गोष्टी देतो, एक ध्वनी आणि एक रूप. या ग्रंथात या बीज मंत्राची निर्मिती कशी झालीये हे खूप सुंदरपणे सांगितलं आहे. बघा, गण शब्दातला पहिला अक्षर घ्या, ग. त्यात पहिला स्वर मिळवा, अ, आणि त्यावर अनुस्वार द्या, झाला गम. हाच गणेशाचा ध्वनी अवतार आहे असं मानलं जातं. आणि याच बीज मंत्रावर आधारित आहे आपल्या सर्वांचा परिचयाचा मंत्र ओम गम गणपतये नमः. हा मंत्र म्हणजे साक्षात गणेशाचं ध्वनिरूप आहे. ध्वनी झाला, आता रूप. ध्यानासाठी एक साक्षात मूर्ती डोळ्यासमोर उभी केली आहे. 1 दंत, 4 हात, पाश आणि अंकुश धारण केलेले, लाल वर्ण, मोठं पोट, सुपासारखे कान. या प्रत्येक गोष्टीचा एक सांकेतिक अर्थ आहे. हे रूप त्या अमूर्त तत्वावर आपलं मन एकाग्र करायला मदत करतं. बरं, हे सगळं तर झालं ज्ञान. पण याच्या पठणाने, याच्या साधनेने मिळतं काय? त्यालाच फलश्रुती असं म्हणतात. चला ते पाहूया. याचे फायदे खूप व्यापक आहेत. एकीकडे आध्यात्मिक उन्नती आहे, म्हणजे थेट ब्रह्मपदाची प्राप्ती. दुसरीकडे व्यावहारिक फायदेही आहेत. आयुष्यातली संकटं दूर होतात, कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि आयुष्याची 4ही ध्येय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साध्य होतात असा विश्वास आहे. आणि एक गंमत म्हणजे
पठणाच्या वेळेनुसार त्याचे परिणाम पण वेगवेगळे सांगितले आहेत. समजा सकाळी पठण केलं तर रात्री झालेल्या चुकांची, पापांची शुद्धी होते, आणि संध्याकाळी पठण केलं तर दिवसा झालेल्या चुकांची. म्हणजे जो दोन्ही वेळी पठण करतो तो पूर्णपणे पापरहित होतो, अशी श्रद्धा आहे. काही फळं तर अगदी थेट सांगितली आहेत, जसं की जो दुर्वांकुरांनी गणेशाची पूजा करतो तो संपत्तीचा देव जो कुबेर आहे त्याच्यासारखा धनवान होतो, असा उल्लेख आहे. आणि समजा मनात एखादी विशेष इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी काय करावं? त्यासाठी अथर्व शीर्षाची 1000 आवर्तनं करावीत, असं फलश्रुतीत सांगितलं आहे. पण हे सगळं ज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून उपयोगाचं नाही, ते आचरणात आणणं महत्वाचं आहे. तर मग पाहूया याच्या आचरणाची, पठणाची पद्धत काय आहे. ह्यासाठी काही साधे नियम आहेत. पठण करताना आपलं तोंड पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावं. अंघोळ करून शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावं. आणि काही विशिष्ट वस्तू अर्पण करण्याचेही महत्त्व आहे, जसं संपत्तीसाठी दुर्वा, प्रसिद्धीसाठी लाह्या किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी 1000 मोदक. तूप आणि समिधा अर्पण केल्याने तर सर्व काही प्राप्त होतं, असं म्हटलंय. पठण करण्यासाठी काही विशेष दिवस आणि वेळाही आहेत. रोज पठण करणं तर उत्तमच, पण चतुर्थीला पठण करणारा विद्वान होतो, असं मानतात. आणि सूर्यग्रहणाच्या वेळी जर एखाद्या मोठ्या नदीच्या काठी किंवा गणेशाच्या मूर्तीजवळ बसून पठण केलं तर मंत्र सिद्धी मिळते, म्हणजे त्या मंत्रावर आपलं प्रभुत्व येतं. आणि सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाची सूचना, एक ताकीदच म्हणा ना. हा ग्रंथ स्पष्टपणे सांगतो की हे ज्ञान कुणालाही, म्हणजे कोणत्याही अयोग्य व्यक्तीला देऊ नये. जो कोणी मोहापायी किंवा अज्ञानाने हे ज्ञान अयोग्य व्यक्तीला देतो तो मोठ्या पापाचा धणी होतो, कारण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. तर हे अथर्व शीर्ष आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन देतो. ते सांगतं की आपण, आपली चेतना आणि हे संपूर्ण विश्व हे वेगळं नाही तर एकच आहे. आता विचार करा, जर आपण खरोखरच ह्या भावनेने जगायला लागलो तर काय साध्य होऊ शकतं? आपल्या आयुष्यात, आपल्या विचारांमध्ये किती मोठा बदल घडू शकतो? हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावणार आहे.